झाकण उघडून बघितल्यानंतर लगेच लक्षात येत असेल किती छान आणि एकदम परफेक्ट असं हे पीठ बनून तयार झालेलं आहे। तर इथे पीठ बघितल्यानंतर तुमच्याही लक्षात येत असेल सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये साऊथ इंडियनचे पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये केले जातात आणि या दिवसामध्ये पीठही खूप छान असं भिजून तयार होतं। तर इथे दोन वेगवेगळ्या पातेल्यामध्ये आपण पीठ भिजवलेलं होतं, तर दोन्ही पातेल्यामधलं पीठ तुम्ही बघू शकता खूप छान असं फर्मेंट झालेलं आहे। तर मग आता हे दोन पदार्थ कुठले आहेत हे तर तुम्ही ओळखलंच असेल। चला तर मग वाट न बघता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे आपण या ग्लासने रेशनचा तांदूळ स्वच्छ चाळून घेतलेला आणि निवडलेला 2 ते 2.5 ग्लास एवढा तांदूळ घेणार आहोत, म्हणजेच 2 ग्लास आणि वर अर्धा ग्लास। तर त्याच ग्लासने 1 ग्लास उडदाची डाळ घेणार आहोत। उडद डाळ ही जे की तुम्हाला सर्वांनाही माहीत असेल, आणि 3 चमचे चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। तर हे सर्व आपण एकत्र भिजवून घ्यायचं आहे। स्वच्छ 1-2 वेळा पाण्याने धुवून नंतर यामध्ये भरपूर पाणी घालून याला आपण भिजत ठेवायचं आहे। आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये आपण अर्धा ते पाऊण चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत, तेही भिजत ठेवायचे आहेत। तर हे आपण साधारणतः 7 ते 8 तास असंच भिजत ठेवायचं आहे। तर आता खूप छान असं डाळ तांदूळ भिजून झालेलं आहे, खूप छान हे तीनही फुलून तयार झालेले। तर आता हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि हे आपले मेथी दाणे हे खूप छान भिजलेले आहेत। तर हे आपण जे तांदूळ आणि डाळ पातेल्यामध्ये घेतलेली होती त्यामध्ये घालून घेऊ आणि आता या सर्वांचं आपण एक बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे, म्हणजेच हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे जे वर दिसत असलेलं पाणी आहे हे सर्व आपण काढून टाकायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर हेच पाणी तुम्ही मिक्सरला हे मिश्रण बारीक करत असताना वापरू शकता। तर थोडं थोडं करून अशा प्रकारे आपण भिजवून घेतलेली डाळ आणि तांदूळ मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर इथे आपण सर्वप्रथम डोसा बनवणार आहोत आणि डोस्यासाठी एकदम बारीक असं पीठ बनवून तयार पाहिजे। आणि पाणी घालतानाही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, खूप जास्तही पाणी घालायचं नाही आहे, कारण आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टसर करायचं आहे, खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे। तर अगदी अशा प्रकारे आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे। हे असं हातावर घेतल्यानंतर आपल्या हातालाही लगेच जाणवतं, म्हणजे यावरून आपल्याला पिठाचा अंदाज लक्षात येतो। तर थोडं थोडं करून आपण सगळं पीठ बारीक करून घेऊया। मगाशी थोडंसं पीठ मोठं होतं त्यामुळे आपण पुन्हा एकदा फिरून घेतलं होतं। तर आता आपल्याला हवं तसं पीठ बारीक झाले। आता हे काढून घेऊया आणि पुन्हा आपण राहिलेलं सर्व डाळ तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपण खोलगट पाटी घेतली होती, पण त्यामध्ये हे पीठ बसणार नाही, त्यासाठी 2 वेगवेगळ्या पातेल्यामध्ये आपण पीठ घेतलेलं आहे। हे जरी दिसताना कमी दिसलं तरीही हे भिजल्यानंतर खूप मस्त फुलून वर येतं। तर आता 7 ते 8 तास आपण हे पीठ भिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आणि एकदम मस्त परफेक्ट असं पीठ फुलून तयार झालेलं आहे। अगदी अशाच प्रकारचं पीठ आपल्याला डोसा बनवण्यासाठी हवं आहे। तर आता या डिशला लागलेलं सर्व पीठ आपण काढून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। तर किती छान अशी यावर जाळी तयार झालेली आहे। तर आता हे दुसऱ्या पातेल्यातलं पीठ आणि हेही तुम्ही बघू शकता खूप छान फरवंट झालेलं आहे, म्हणजेच यालाही खूप मस्त जाळी आलेली आहे। आणि आता थोडंसं पीठ आपण एका खोलगट पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी घालून, म्हणजे खूप जास्तही पातळ करायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं, म्हणजेच अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं। छान असं याला मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मीठ घालूया आणि मग याचे मस्त कुरकुरीत असे डोसे बनवूया।
तरी इथे चवीपुरतं मीठ घालतोय। आपण मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला छान असं फेटून घेऊ। तर साधारणतः अशा प्रकारची आपली पिठाची कन्सिस्टन्सी व्हायला हवी। आणि आता इथे आपण नॉनस्टिकचा एक तवा घेतलेला आहे, त्याला खूप छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। तवा गरम झाला की लगेच यावर आपण थोडं थोडं करून डोशाचं पीठ घालायचं आहे आणि याला पातळ असं सगळीकडून पसरवून घेऊया। तर इथे सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, काही जण काय करतात, तवा गरम झाल्यानंतर त्यावर पाणी शिंपडतात, तर असं अजिबात करायचं नाही आहे, कारण असं केल्याने तवा खराब होण्याची खूप जास्त शक्यता असते। तर त्याऐवजी तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम टू लो अशी ठेवायची आणि मग त्याला तेल ग्रीस करून त्यावर डोसा पसरवून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला अगदीच जाडसर असं वाटत असेल तर तुम्ही याला उलटण्याच्या सहाय्याने थोडंसं पसरवून घेऊ शकता। तर आता यावर आपण सगळीकडून थोडं थोडं तेल लावून घेऊया। तर आता साईडच्या कडा दिसत असतील तुम्हाला, किती छान लालसर रंग याला यायला लागलेला आहे, म्हणजेच एका साईडनी डोसा छान असा बनून तयार आहे। आणि आता याला आपण पलटी करून बघूया, तर किती सहजच हा पलटला जातो। तर तुम्हालाही अगदी असाच सहज डोसा निघाला पाहिजे असं वाटत असेल तर पीठ खूप जास्त घट्टही नका करू आणि खूप जास्त पातळही नका। खूप मस्त कुरकुरीत असा डोसा बनून तयार आहे। आणि अशाच प्रकारे आपण अजून एक डोसा बनवून बघूया। तर यावर आपण पीठ घेतलेलं आहे, हे सर्व बाजूने आपण छान असं पसरवून घेऊया। पातळ असं याला आपण पसरवायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावर तेलाऐवजी बटरही लावू शकता। बटर लावल्याने सुद्धा खूप खमंग आणि खूप स्वादिष्ट असा डोसा बनून तयार होतो, पण मी इथे सध्या तरी तेलच लावत आहे। तर हा थोडासा लालसर रंग दिसत आहे, तर सगळीकडून याला आपण उलटण्याने काढून बघूया। जर निघत असेल तर आपला डोसा बनून तयार आहे असं समजूया। तर सहजच आपला डोसा निघालेला आहे। तर आता यालाही आपण खाण्यासाठी सर्व करूया। तर अशा प्रकारे सर्व डोसे आपण करून घेऊ। तर मस्त कुरकुरीत आणि खमंग डोसा तयार आहे। तुम्ही नक्कीच अशा प्रकारचा डोसा करून बघा। सोबत बटाट्याची भाजी किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी केली तरीही चालेल। तर आता त्याच पिठापासून आपण इडली बनवणार आहोत। तर इडलीसाठी डोशापेक्षाही थोडंसं घट्ट असं आपल्याला पीठ हवं आहे। तर अगदी अशा प्रकारचं बॅटर तुम्हीही बनवून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपण अगदी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा घालायचा आहे। सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला एकदम छान आणि आता हे पीठ इडली बनवण्यासाठी तयार आहे। तर इडली पात्रातील अशा प्रकारच्या प्लेट्सला आपण सगळीकडून तेल ग्रीस करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं करून आपण पीठ घालायचं आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर या प्लेट्समध्ये आपण अगदी फुल भरून पीठ घालायचं नाही आहे, थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण इडली फुगायलाही थोडीफार जागा शिल्लक राहिली पाहिजे। तर अशा प्रकारे आपण सर्व प्लेट्स भरून घ्यायच्या आणि इडली पात्रामध्ये या घालून आपण इडली शिजण्यासाठी ठेवूया। तर साधारणतः 15 मिनिटे झालेली आहेत आणि आपली इडली खूप छान आणि मस्त अशी बनून तयार आहे। तर इडली थोडीशी थंड झाल्यानंतरच आपण याला काढून घ्यायचं आहे। गरम असताना अजिबात काढू नका, नाहीतर ती तुटण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित निघणारही नाही। तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त जाळीदार अशी इडली बनून तयार आहे। तर अशा प्रकारे एक एक करून सर्व इडल्या आपण काढून घेऊया। तर इथे आपण एकाच पिठापासून 2 पदार्थ बनवत आहोत,
हेही तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर या पिठापासून फक्त इडली आणि डोसाच नाही, तर तुम्ही यापासून आप्पे बनवू शकता, उत्तप्पा बनवू शकता. म्हणजे बरेच तुम्ही साऊथ इंडियनचे पदार्थ या पिठापासून बनवू शकता. फक्त आपलं जे पीठ आहे ना ते एकदम परफेक्ट बनून तयार पाहिजे. जर पीठ एकदम छान भिजलेलं असेल ना तर हे सर्व पदार्थ बनवणं आपल्याला एकदम सोपं जातं. तर एकही इडली आपली फुगलेली नाही असं तुम्हाला दिसत नसेल. तर खूप छान आणि सहज या इडल्या निघतात आणि चवीलाही ही इडली एकदम अप्रतिम अशी लागते, एकदम चवदार अशी बनवून तयार होते. तर यासोबत मस्त गरम गरम सांबर आपण सर्व करायचं आहे. तर तयार आहे मस्त जाळीदार अशी इडली सोबत सांबर. तर एकदम सॉफ्ट आणि अगदी लहान मुलेही आवडीने खातील अशी आपली इडली बनून तयार आहे. तर ही रेशनच्या तांदळापासून बनवलेली इडली चवीलाही खूप छान अशी लागते. नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे इडली आणि डोशाचं बॅटर बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.